Sit straight, focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माता पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निर्मीन माये. काल आपण अज्ञानांची लक्षणं ऐकली. अज्ञानी, इट कंटिन्यूज टुडे. अज्ञानी जी लोक असतात, आपली लक्षणं, इन अदर वर्ड्स. I'm going to cover those today. Okay. तैसे जयाचे अंतःकरण तयांचा ठाई संपूर्ण. अज्ञानाचा जाण रिद्धी आहे आणि विषयांची गोडी. तुझो जितू मेला नसंडी स्वर्ग ही खावया जोडी. एथुनिया जो अखंड भोगाजचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी.
विशोषिणोनी जाये, परी नशिणे सावधू नो हे, कोहिला हारती खाये, कोढी जैसा. खरी टेकोने दिवडे, लातवनी फोडी ना काढे, तरी जेवी न काढे, मागवता खरू. हे काल केलं होतं आपण. तो विषयांच्या सुखासाठी तो माणूस नेहमी झटलेला असतो आणि जसा त्याचं गाडणीने नाक फोडलं तरी परत येतो तिकडेच. ते काल आपण घेतलं होतं. पुढे बघूया. तैसा जो विषया लागी, उडी घाली जळतीये आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी, फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीचे ची. तैसी जन्मोनी मृत्यूवरी, विषयी त्रासिता बहुती परी, तरी त्रासूने घे घरी अधिक प्रेम. पहिली या बाळ देशे, आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे, भुलोनी ठाके, मग स्त्री भोगिता थावो, वृद्धप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकांसी आणि. हा माणूस अज्ञानी विषयांमध्ये अशी उडी मारतो जसं का एकदम जरी आग आहे तरी त्या आगीत उडी मारल्यासारखं तो विषयात घालतो उडी, त्याला कारण ते विषय सुखांची एवढी गोडी असते म्हणून. आणि व्यसनाची अंगी लेणी मिरवी, आणि मला हे व्यसन आहे, मला ते व्यसन आहे. कधी कधी बघतो ना आपण, फरारी घेतली, मला कार्स खूप आवडतात. हे ग माझ्याकडे मर्सिडीज आहे, माझ्याकडे बीमर आहे, माझ्याकडे रोल्स रॉयस आहे, माझ्याकडे ऑल डिफरंट टाइम्स ऑफ, म्हणजे स्वतःच जे व्यसन आहे, विषयांचं ऍडिक्शन आहे, त्याचं तो मिरवतो लेणी, तसं काय ऑर्नामेंट्स. आणि त्याला इतका त्रास असतो की लहानपणी तो आईच्या मागे असतो, नंतर मग लग्न झाल्यावर स्त्रीच्या मागे, त्याची बायको असेल त्याच्या मागे, आणि नंतर मग म्हातारे झाले की आपली मुलं आहे त्यांच्या मागे, बाकी काही नाही त्याला, त्यांच्याच मागे. आंधळे व्याले जैसे, तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे, विषयांसी जो जाणतयाच्या ठाई, अज्ञानासी पारू नाही, आता आणिके काही चिन्हे सांगो. जसं काय ह्याला त्या विषयांबद्दल अजिबात कधी त्रास नाही वाटत. ह्या जे सेन्स ऑब्जेक्ट्स एन्जॉयमेंट आहे त्याला त्रास नाही वाटत. अजून अज्ञानांची काही अज्ञानी आहेत त्यांची अजून काही चिन्ह सांगतो तुला अर्जुना, असं कृष्ण म्हणतात. तरी देहे हाची आत्मा, ऐसे आजो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी, आणि उणे कापुरे जे जे काही आचरे, तयाचे आविष्कारे कुथो लागे, डोया ठेवली भोजे, देवली विसे जेवी फुजे, तैसा विद्या वसा माझे उताणा चाले. हा काय करतो, तो देह म्हणजेच आत्मा आहे असं ठरवतो, त्याला त्याची मती असते, आणि मग तो वेगवेगळे कर्मांचा आरंभ करतो, आणि तो पूर्ण झाला तर मी केला असा गर्वाने तो सगळ्यांना सांगत फिरतो. आणि विद्या वयसा माझे उताणा चाले, विथ नॉलेज अँड युथ, तो असा ओ मला सगळं येतं, मला खूप ज्ञान आहे, आणि तो असा ताठ मान करून चालतो, कारण त्याला खूप गर्व असतो. म्हणे मीची कुवाथी
माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती लोकी, कोणा आहे? मीच एक आहे. माझ्या घरी एवढी संपत्ती असं सांगत असतो आणि मी जसं करतो तसं बाकी कोणाला जमत नाही करायला. नाही माझे नि पाडे वाढू, मी सर्वज्ञ एकची रुडू, ऐसा गर्व तुष्टी गंडू, घेऊन ठाके. मला सर्व ज्ञान आहे, मला सगळं येतं, असं खूप गर्वाने तो चालत असतो. व्याधी लागली या माणूसा, नये भोग दाऊ जैसा, निके नसा आहे तो तैसा पुढिलांचे. जर एखादा व्याधी लागलेला डिसीज्ड पर्सन असेल, आजारी असेल, त्याला कसं चांगलं खायचं आपण दाखवायला नाही पाहिजे, कारण त्याला ते खायची इच्छा होणार आणि त्याला खायला अलाउड नसतं. तर तसं कसं दाखवू नये, तसं ह्याला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही. पै गुण ते तुला खाय, स्नेह की जाळतुई साय, जेथ ठेविजे तेथ होय, मसी ऐसे. जीवने शिंपिली तडतडी, तिडपिडी, विजला प्राण सांडी, लागला तरी कोडी, उरे नेदी, अळुमाळू प्रकाशू करी, ते तुलेनेची उभारा धरी, तैसिया दीपाची घरी सुविद्युजो. दिस इज अनदर अमेझिंग फीचर. आता त्यांनी काय डिस्क्राईब केलं बघा, जसा दिवा असतो दिवा, तो तेल खातो, थ्रेड आहे ते जाळतो आणि जिथे त्याला लावलेला असतो दिवा तिकडे काजळी निर्माण करतो आणि थोडंसं पाणी पडलं तर तडतड करतो आणि विजला तर अंधार करतो. त्यामुळे असं असं हे दीप आहे, सगळं उजेड देतो पण जास्ती त्रास देतो. तसे हे असतात ज्यांच्याकडे थोडी विद्या असते भौतिकशास्त्राची, हे अज्ञानी तसे असतात. थोडीशी विद्या, खूप त्रास. हे सुंदर दिव्याचं उदाहरण त्यांनी किती वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानाच्या रूपाने दिले आणि अविद्येच्या ठिकाणी कसं ते पोर्ट्रे करतात, तेच एक्झाम्पल. इट्स वर्थ नोटिंग. औषधाचे नावे मृते, नवज्वरू जैसे आंबुते, का विषची होनी परते सर्पा दूध, तैसा सद्गुणी मत्सरू, व्यत्पुते अहंकारू, तपोज्ञाने अपारू, ताठा चढे, अत्यंतो राणीवे बैसविला, आरे धारणू केला, तैसा गर्वे फुगला, देखसी जो लाटणे ऐसे न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुणियासी नागवे, फोडसे जैसे. जसं दूध देतात सापाला, पण त्या सापाचं विषच होतं, तसे हे जे असतात ते सद्गुण त्या लोकांच्या अंगी मत्सराने, अहंकाराने खराबच एक्सप्रेस होतात. कारण मध्ये अहंकार असतो, त्यामुळे थोडंसं ज्ञान असलं तरी त्याचं सद्गुण ते विषासारखे होतात. तसं सापाला दूध दिल्यावर ते विष होतं. तसं किंबहुना तया पाशी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. आणखीही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया, न देखे कालचेया जन्माते गा, कृतज्ञ उपकारू केला, का चोरा व्यवहारू दिदला, निसुगू स्तविला, विसरे जैसा, वोढाळी लाविले, ते तैसेच कानप पुसुवाले, की पुढती वोढाळू आले सुणे जैसे. हा ह्याचा जसं काही ह्या माणसाकडे अज्ञानच ठेवलेलं असतं. तो आणि धनंजया, अर्जुना ऐक, तो ग्रह आणि देह हे स्वतःचं शरीर आणि आपलं घर आणि घरातल्या माणसांसाठीच त्याचं पूर्ण फोकस असतं. तो मागच्या जन्मी त्यांनी काय केलेलं आहे म्हणून आता त्याला जन्म मिळाला आहे हे सगळं विसरतो. आता पुढे आपण मरू, परत आपल्याला देवानी कृपा केली म्हणून आपल्याला जन्म मिळाला आणि आपण ह्याचं काहीतरी करू, हे काही नसतं, हे विसरतो. जसं एखादा मूर्ख माणूस असेल, त्याचं कितीही आपण प्रशंसा केली तरी तो विसरतो, किंवा चोराला आपण पैसे दिले तर तो विसरतो. तसा हा माणूस मागे काय केलंय आपल्या मागच्या जन्मात ते कम्प्लिटली विसरतो.
त्याला त्याची जाणीव नाही राहत. बेडूक सापांचा तोंडी जातसे जातसे सबूड बुडी तो मक्षिकांची आकोंडी स्मरेना काही तैसी नवही द्वारे स्त्रवती अंगी देहाची लुती जिती जेणे झाली ते चित्ती सलेना जया मातृको दरही दरकुहरी सुनिविष्टेच्या दाथरी जठरी नवमासवरी उकडला जई ते गर्भीची जे व्यथा काजे झाले उपजता ते काहीच सर्वता नाठवी जो. तसा बेडूक साप आहे बाजूला, त्याला तो इतका फोकस असतो ते एक माशी खाण्यामध्ये की त्याला सापच खाऊन टाकतो, इतकं त्याचं लक्ष नसतं दुसरीकडे. तसंच ही माणसं जन्माला येतात आणि कशासाठी जन्म आलाय घेतलाय एवढा त्रास घेऊन ते विसरतात आणि विषय विषयभोग ह्याच्यामध्येच त्यांचा फोकस इतका फोकस असतो की त्यांना विसरतं की साप कधी आपल्याला आता खाणार आहे, तर पळून जावं किंवा आपल्याला ज्ञान यावं याचं काही नाही. ते फक्त फोकस असतात विषयांकडे. मलमूत्रपंकी जे लोळते बाळंकी ते देखोनी जे थुकी त्रासू घे कालाची ना जन्म गेले पाहेच पुढती आले ऐसे हे काही वाटले नाही जया आणि पैतयाची पुरी परी जीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यू चिंता जिणेया चेनी विश्वासे मृत्यू एक थसे हे जयाचेनी मानसे मानिजेना अल्पोदकींचा मासा हे नाटे ऐसिया आशा न वाचेची का जैसा अगाध डोहा. तसंच हे लोक इतका त्रास घेऊन त्यांनी जन्म घेतलेला असतो, पण ते विसरतात की आपल्याला पुन्हा मृत्यू आहे आणि इतकं त्रास होता आपल्याला आधीच्या जन्मी, हा जन्म घेताना हे सगळं विसरतात. आणि मृत्यू चिंता ते करत नाहीत कारण त्यांना ते विसरतात की आपला पण मृत्यू होणार आहे. आणि जसा एक छोटा मासा एखाद्या छोट्या डबक्यात असेल, तर तो विसरतो की हे पाणी आटेल, संपेल म्हणून मोठ्या डोहामध्ये तो जाण्याचा विचारही करत नाही, कारण त्याला वाटतं काय नाही, हे पाणी भरपूर आहे. तशी या अज्ञानी माणसाची परिस्थिती असते. का गोरीची आबुली मग व्याधा दिटी न गाली गळू न पाहता गिळली उडी मीने दीपाची झगमगा जाळील हे पतंगा नेणवेची पैगा जयापरी गवारहू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेणता जेवी विखे रांधिले अन्न तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आलासे हे नेणची राजसे सुखे जोगा शरीरीची वाडी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी. तो हा एवढा झोपेत मग्न असतो की घरी आग लागली तरी त्याला कळत नाही. तसंच हा बाकीचे जे आजूबाजूची माणसं आहेत त्यांचा मृत्यू होतोय हे बघून सुद्धा त्याला आपण मरणार आहे ह्याची कधी काळजी नसते. तो आपल्याच आपण सगळं व्यवस्थित आहे ना, आपलं सगळं व्यवस्थित आहे ना, असाच विचार करत असतो. आणि अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी आणि मला काय मिळेल खायला, मला कुठे अजून चांगलं जायला मिळेल याच्याच विषयी तो सतत विचार करत असतो. पण देवाची भक्ती म्हणजे नुसतं पुस्तक वाचन नाही ना, हे विचार हे तो कधी करतच नाही. परी बापुडा ऐसे नेणे जे वैश्येचे सर्वस्व देणे तेची नागवणे रूप येथ संवचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे लेपास नपन करणे तेची मरण
पांडुरोगो अंग सुटले, ते तयाचे नाव खुंटले, तैसे नेणे भुलले, आहार निद्रा सन्मुख शुला, धावतया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा, मृत्यू देवी, तेवी देहा जव जव वाढू, जव जव दिवसांचा पावडू, जव जव सुरवाडू भोगांचा हा. जसा एखादा माणूस वेश्येकडे जातो, तशी ती त्याला त्याच्याकडनं पैसे, त्याचं सगळं घेते, पण त्याला कळत नाही, की ती आपल्याला लुटत असते, हे त्याला कळत नाही. तसाच हा माणूस विषय-सुखांकडे जात असतो आणि त्याला विषय लुटत असतात, हे त्याला कळत नाही. तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जैसे उदके घासी जत असे, तैसे जीवित जाये, तयास्तव काळू पाहे, हे हातो हातीचे नव्हे, ठाऊके जया, किंबहुना पांडवा, हा अंगीचा मृत्यू नित्य नवा, न देखे जो मावा विषयांची या, तो अज्ञान देशीचा रावो, या बोला महाबाहो, न पडेगा ठावो आणि कांचा, पै जीविताचे निम सुखे, जैसा का मृत्यू न देखे, तैसाची तारुण्य तोषे, जरा न गणी, कडाडी लोटला गाडा, शिखरोनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. अगेन द सेम थिंग, ही सो बिझी इन एन्जॉईंग, की पुढे म्हातारपण येणार आहे त्याला ते कळतच नाही, तो एन्जॉय करत राहतो. का आणि जसं जसं टाइम जातोय तसं तसं वार्धक्य जवळ येत असतं, पण त्याला त्याची काही पडलेली नसते, विचारच नाही. का आडवोहळा पाणी आले, का का जैसे सयांचे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले, भुररे जया पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरो, मस्तक आदरी शिरो, भागी कंप धाडी साऊळ धरी, मान हालवणी वारी, तरी जो करी मायेचे पैसू. अगेन तो जसं आड ठिकाणी पाणी वाहत असतं आणि ते घाण असतं, किंवा जे जे म्हैस असतात त्यांची झुंज लागलेली असते, तसे त्याचं तारुण्य असतं, म्हणजे नंतर ते खराबच होणार आहे. द एंड ऑफ इट इज नॉट गुड. पण तो ह्याचा विचार न करता तो आपला विषय सुख भोगत असतो. दाढी नंतर आतल्या दाढ आहे, त्या खिळखिळ्या होणार आहे, मान हलणार आहे, पण तो मायेच्याच मागे असतो. मला हे करायचंय, मला इथे जायचंय, मला ह्याच्याच मागे असतो. पुढील उरी आदळे, तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे आळशी तोषे, तैसे तारुण्य अजिजे भोगिता वृद्धाप्य, पाहेचे न देखे तो चिसाचे अज्ञानुगा. म्हणून जो तरुण आहे तो पुढचं जे वार्धक्य बघू शकत नाहीये, तो तरुण अज्ञानी आहे. देखे अक्षमे कुब्जे, का विटावू लागे फुजे, परी न म्हणे पाहे माझे हेची भवे. त्याला काही जण ज्यांना कुबड आलेली असतात, ज्यांना काठी घेतलेली असतात, हे जे सगळं जो तो बघतो आणि त्यांच्यावर हसतो, पण त्याला असं नाही माहिती की एक दिवशी त्याची तीच होणार आहे परिस्थिती. बघतो अरे काय म्हातारा बांधळा कसा चालतो, कसा हलतो बघ, पण हसतो त्यांच्यावर, पण आपल्याला कळत नाही की आपण पण तशीच परिस्थिती येणार आहे. इतके मूर्ख असतो आपण. आणि अंगी वृद्धाप्य तेची, संज्ञा ते ये मरणाची, परिजया तारुण्याची, भुली न फिटे, तो अज्ञानाचे घर, हे चाचची घे उत्तर, तेवीची परियेसी थोर, चिन्हे आणिक. तर तो विसरतो तारुण्यात की असं होणार आहे आपला वृद्धापकाळ. पण ही सगळी जो विसरतो ना माणूस की आपलं असं होणार आहे,
तो अज्ञानी. अजून मी काही तुला चिन्ह सांगतो. अर्जुना, तरी वाधाईचे वाघाची आडवे, चरोनी एक वेळा आले दैवे, तेणे विश्वासे पुढती घावे, वसु जैसा का सर्प घरा आतू, अवचटे ठेवा आणिला स्वस्तू, ये तुलियासाठी निश्चितू, नास्तिकू होय तैसोनी अवचटे, हे एक दोन्ही वेळाला हे, एथ रोग एक आहे, हे मानिनी जो वैरियानी आली, आता द्वंद्वे माझी सरली, हे मानी जो संपली मुखला जैवी. काही जण एकदा आपल्या जर काही बैल आहे किंवा गाय आहे, जे त्या रस्त्याने गेले त्यांना माहिती होतं की वाघ आहे तिकडे, पण ते कसे तरी निसटून आले आणि परत, पण त्यांना असं वाटतं की तिकडनं परत आपण निसटू शकतो असं, किंवा सापाचा वारुळ आहे, त्याच्या खाली खूप धन आहे. आपण हात घालून ते धन काढलं आणि सापाने आपल्याला डसलं नाही, म्हणून त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण एकदा सुटलो म्हणून पुन्हा सुटू शकतो, असा त्याचा समज होतो. म्हणजे बेसिकली काय की दे थिंक दॅट वी कॅन अवॉइड सर्टन थिंग्स दॅट वी सी दॅट द अदर पीपल कॅन, असं काहीतरी समज होतो. एखादा आजार झाला, हे झालं, ते झालं, तरी हा आजार झाला आपल्याला आणि त्यातनं आपण बरे झालो, तर काय वाटतं, जाऊ दे जाऊ दे, करू शकतो आपण, काय होत नाही, आपण बरे झालो त्याच्यात. दॅट काइंड ऑफ थिंकिंग दिस पर्सन हॅज. जर आजार झालाय तर ती गोष्ट पुन्हा करू नये ना, पण करतात. विषय भोग सुटत नाहीत. तैसी आहार निद्रेची उजरी, रोग निवांतू जोवरी, तव जो न करी व्याधी चिंता. जसा ज्याचा आहार आणि निद्रा व्यवस्थित चाललंय तोपर्यंत त्याला काही व्याधी होत नाही, त्यामुळे त्याला असं वाटतं की मला कधी काय व्याधी होणारच नाही, अशा तो धुंदीत असतो. आणि स्त्री पुत्रादी मेळे, संपत्ती जवळ फळे, तेणे रजे डोळे जाती जयाचे. स्त्री आणि पुत्र ह्यांच्या मागे, हो आता हे करायला पाहिजे, आता घर घ्यायला पाहिजे, आता असं करायला पाहिजे, तसं करा, ह्याच्याच मागे रात्रंदिवस तो व्यक्ती. सर्व सवेची वियोगी पडेल, विळोनी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे ना जो. पण हे सगळे जाणार आहेत सोडून, हे घर जाणार आहे, सगळं आपण विकत घेतलंय, पण काय सोडूनच जायचं ना. 1 करोड 2 करोड हे करतो 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 आणि नंतर सोडूनच जायचंय सगळं. तर हे पण हे ते विचार नाही करत, करतच राहतो 50 60 70 80 वय गेलं तरी ते काय सुटत नाही. तो अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोची जाणावा, जो इंद्रिया अवासवा चारी येत, त्याला अज्ञान म्हणतात पांडवा, आणि तो इंद्रियांच्या मागे पडलेला असतो तो व्यक्ती. वयसेचे नि उवाये, संपत्तीचे नि सवाये, सेव्या सेव्य जाये सरकटी तू, न करावे ते करी असंभाव्य मना धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती. जे करायचं नाही ते करतो आणि काही जे इम्पॉसिबल आहे ते करायचा विचार करतो आणि सतत चिंता त्याच्या मनात. रिगे जे तने रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्श जे थन लागावे अंग मन. जिथे शिरायला नाही पाहिजे तिथे शिरतात, जिथे जे काही मागायला नाही पाहिजे ते मागतात, जिथे स्पर्श नाही करायला पाहिजे ते स्पर्श करतात. न वाचावे तेथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये ते वेची तोषे. हे खायचं नाही सांगितलं तर ते खातात, परत जे पाहायचं नाही ते पाहतात, ते शास्त्रांनी सांगितलंय. ज्या विधी आहेत त्याचा पालन करत नाहीत ते. आणि खायला नाही सांगितलंय पिझ्झा, पण ते खाऊन मजा वाटते म्हणून तेच खातात. तोष तो माणूस, आनंद होतो. न धरावे ते संगू, न लगावे तेथ लागू, न आचरावा तो मार्गू आचरे जो.
ज्याचा संग नाही धरायचा तो संग धरतात, ज्याच्या मागे लागायला नाही पाहिजे ते मागे लागतात, जे आचरायला नाही पाहिजे मार्ग त्या मार्गावर जातात ते. न ऐकावे ते ऐके, न बोलावे ते बके, परी दोष होतील हे न देखे, प्रवर्तता. जे ऐकायला नाही पाहिजे ते ऐकतात, जे बोलायला नाही पाहिजे ते बघतात, जे ते उगीचच बरळतात आणि दोष होतील हे करून हे त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतं. अंगामानिसी रुचावे ये तुलेने कृता कृत्या कृत्य नाठवे जो कारणे याचे नावे भलतेची करी. तो स्वतःचाच हे आणि हे जे अकृत्य केलंय, जे करायचं नाहीये ते केलंय, हे त्याला विसरतो. त्याला नाही असं वाटत काय चुकीचं केलंय ते. See, sometimes we do things, but if we don't, and if we are not aware that it is done wrong, म्हणजे त्याचं एक्नॉलेजमेंटच नाही ते चुकीचं आहे, तर हाऊ कॅन यू फिक्स इट, राईट? परी पापमज होईल का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखे ना जो, तयाचेनी अंग लगे अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञाना ही संगे झोंबे सखे. जे ऐकायचं नाही तेच करतो तो. हा आणि सज्ञानांच्या बरोबर नाही, अज्ञानी आहे त्यांचाच संग जास्ती धरतो. परी असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक, जेणे तुझ सम्यक जाणवते. अजून मी काही चिन्ह सांगतो अज्ञानांची, म्हणजे तुला व्यवस्थित कळेल असं कृष्ण म्हणतो. तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखेसी घरी, नवगंध केसरी भ्रमरी जैसी, साकरेची आराशी बैसली नवडे माशी, तैसे स्त्री चित्त आवेशी जयाचे मन. साखरेच्या डोंगरावर जसं माशी उडतच नाही, तसा हा माणूस स्त्रीवर चित्त ठेवून असतो. ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी, ढोरू सबुडबुडी ऋतला पंकी, तैसी घरी होनी निगणे, नाही जीवे मने प्राणे, जया साप होनी असणे भाटी तिये. जशी एखादी माशी शेंबुडात बसते आणि तिला आवडते, तशी ही लोक असतात. जे करायचं नाही तिथेच मन गुंतवतात. प्रियोत्तमाची कंठी प्रमद आहे, खे आटी तैशी जीवेसी कोपटी, धरुनी ठाके मधुरसोद्देशे मधुकरी जचे जैसे, गुरसंगोपन तैसे करी जोगा, म्हातारपणी झाले माणिक एक विपाईले, तयाचे काजे तुले माता पितरा, ते तुले नी पाडे पार्था, घरी जया प्रेम आस्था, आणि स्त्री वाचूनी सर्वथा जाणे ना जो. महापुरुषांचे चित्त जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जयापरी, तैसे स्त्री देही जे जीवी, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही येणे. जसं मधासाठी जी माशी नेहमी त्या फुलांच्या अवतीभोवती, तसा हा माणूस स्त्रीच्या अवतीभोवती नेहमी असतो आणि तिला जे आवडेल तिला तसं तो करत राहतो आणि त्याला काही समजत नाही की आपण करतोय आणि आपण हे तिच्या मागे पडलोय की ह्याच्या पलीकडे पण काय आहे त्याचं काही त्याला भान नाही राहत. त्याच नशेत असतो तो. हानी लाज न देखे परापवादू नायके, जयांची इंद्रिय एकमुखे स्त्रिया केली. त्याला लाज नाही वाटत. परत अपवाद करतो तो, काही ऑब्जेक्शनल गोष्टी करतो आणि त्याची इंद्रिय नेहमी तिच्याच सुखासाठी नेहमी मागे पडलेली असतात.
असा असतो तो. चित्त आराधी स्त्रियेचे नि छंदनाचे, माकड गारुडियेचे जैसे होय. जसा माकड कसं नाचतं, जसं सांगतो गारुडी, तसं तो स्त्रीच्या मागे नाचत असतो. आपण पेही शिणवी, इष्टमित्र दुरावी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. सगळे इष्टमित्र वगैरे सगळे मित्रांपासून दूर करते ती, सगळ्यांपासून दूर करते. म्हणजे त्या माणसाची बुद्धी फक्त तिच्या जसा काय तो तिचा भक्त आहे असं. तैसे दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबावंची, परी गारी भरी स्त्रियेची उणी हो नेदी. पूजिता दैवते जो गावी, गुरुती बोले झकवी, माय बापा दावी निदारपण. स्त्रियेच्या तरी विखी, भोग संपत्ती अनेकी, आणि वस्तू निखी जे देखे. म्हणजे तो आणि जे जे देव आहेत ते त्यांची पूजा नाही करत, गुरूंना उलटा बोलतो, आई वडिलांकडे लक्ष नाही देत, फक्त तो भोगामध्ये असतो स्वतःच्या. प्रेमथिलेनी भक्ते, जैसेनी भजिजे कुळदैवते, तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. एकाग्र चित्तेनी स्त्रीचं उपासना करतो तो. साच आणि कोण अज्ञानी, साचा आणि चोख, ते स्त्रियेसीची अशेख, येरा विषयी जोगावणूक, तेही नाही. येते हन कोणी देखैल, येसी वेखासे जाईल, तरी युगाची बुडैल ऐसे जया. नायटे या भेण नमोडीजे नागांची आण, तैसे पाळी उणख खूण स्त्रियेची जो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेची जालिया लागी प्रेम. आणि कही जे समस्त, तेथीचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जोगा. हे स्त्रियाचं प्रेम म्हणजे सगळ्यात जास्ती संपत्ती असं जो मानतो. तर हे लक्षात ठेवा, इकडे हा माणूस स्त्रीच्या मागे धावतोय. हे लक्षण आहे, लक्षण वृत्ती. इट इज नॉट, हे काय ह्याचा अर्थ काय ती स्त्री वाईट आहे आणि ती त्या माणसाला त्याच्या नादी लावते असं धरणं चुकीचं आहे. स्त्रीच्या बाबतीत पण होऊ शकतं, ती माणसाच्या मागे 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 धावून बाकी सगळं देवाला विसरते, हेही होऊ शकतं. सो इट इज नॉट फॉल्ट ऑफ अ वुमन, इट इज अ फॉल्ट ऑफ द ह्युमन बीइंग who is behind other gender or a partner. It could be same gender also. You have to understand the attitude, the focus. आता बरेच वेळा हे वाचून असं वाटतं, अरे हो, ह्या बायकाच बरोबर नसतात. इट इज नॉट अबाउट विमेन, इट इज अबाउट the attraction because of which the person forgets what he should be focusing on. स्त्री माणसाच्या मागे, माणूस स्त्रीच्या मागे, स्त्री स्त्रीच्या मागे, माणूस माणसाच्या मागे, असं यु नो वी हॅव टू बी व्हेरी ओपन अँड अंडरस्टँडिंग व्हॉट इज बीइंग टोल्ड. कारण ह्याच्यामुळे त्रास हे अज्ञानींची लक्षणं आहेत. आपण नाही बोलू शकत हा हे स्त्रीच प्रॉब्लेम आहे किंवा हेच प्रॉब्लेम नाही. त्यांचं ऍटिट्यूड, त्यांचं अंडरस्टँडिंग इज अ प्रॉब्लेम, दॅट दे गेट ॲडिक्टेड to the भोग, यु नो. आणि ते व्यसन लेणी म्हणून वापरतात, ते ऑर्नामेंट म्हणून. हो हो, माझ्या 5 गर्लफ्रेंड होत्या माझ्या, यु नो. दिस इज हाऊ इट इज. इट इज नॉट अबाउट women, it is about human being. It is very easy to classify gender, which is not right.
साचा आणि चोख ते श्रेयसीची अशेख येरा विषयी जा जोगावणुक तेही नाही येते हन कोणी देखैल येसी वेखसे जाईल तरी युगाची बुडेल ऐसे जया नायटे या भेण नमोडीजे नागांची आण तैसी पाळी उखणून उणखूण स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची जालिया लागी प्रेम आणि काही हे समस्त तेची संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त मानी जोगा स्त्री आणि संपत्ती त्यांना असं वाटतं ते जीवा पलीकडे त्याच्यावर प्रेम करत राहतात ते हरवायला नको म्हणून विषय व्यसन तो अज्ञानासी मूळ अज्ञानातया त्याचेची बळ हे असो केवळ तो तेची रूप हे अज्ञानाचं मूळ आहे काय विषयाची विषय भोगसुखाची व्यसन किंवा आवड आणि हे त्याचं अज्ञानच त्याचं बळ असतं इग्नरन्स इज द स्ट्रेंथ ऑफ ॲडिक्शन ते तो तेची रूप आणि मातलिया सागरी मोकलिलिया तरी लाटांच्या एरझारी आंदोळे जेवी तेवी प्रियवस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची प्रियासवे तळवटू घे ऐसे निजयाचे चित्ती वैषम्य साम्याची वोखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया ती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी आणि तो कसा असतो माहितीये का अर्जुना कृष्ण म्हणतात की तो माझ्यासाठी पण जी प्रार्थना करतो ना ती फक्त फळांसाठी असते मला हे पाहिजे म्हणून मला ते पाहिजे म्हणून माझी काळजी आहे असं किंवा माझे जे आवडते त्यांची काळजी घे हेच हा कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी राहते जारेसी जावया लागी तैसे माते किरीटी भजती गा पाऊटी करुणी जो दिठी विशोसूये आणि भजिन्नलिया सवे तो विशो जरी न पवे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे कुणभाट कुळवाडी तैसे आन आन देव मांडी आदिलाची परवडी वरी तया गुरुमार्गा टेके जयाच्या सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके गेरूने घे प्राणी जातेसी निष्ठरू स्थावरी बहुभरू तेवीची नाही एकसरू निर्वाहो जया जो कुणबट कुळवाडी जे कुणबी असतात ते हा इकडे काम नाही मिळालं हा मग तिकडे जाऊन दुसरं काम करायचं किंवा हा बिझनेस चालला नाही म्हणून चला दुसरा बिझनेस चालू करू धनासाठी तसे हे असतात अज्ञानी म्हणजे काय त्यांना हा देव पावला नाही की म्हणता अरे हा देव नाही ठीक आहे आपण आता ह्या देवाकडे जाऊ हा देव नाही सोमवार नाही चालत मग चल आपण मंगळवार करू असं असतात ते माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवे आपण देवो देवी यात्रे जाय घरात मूर्ती आणतात बाहेर ना आणि कोपऱ्यात ठेवतात आणि बाहेर जातात दर्शन करायला वेगवेगळ्या देवी देवतांचं नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे पर्व विशेषे कीजे पूजा आना माझी आराधना करतात आणि कुळदेवताला विसरतात किंवा कुळदेवताची आराधना करतात आणि मला विसरतात आणि जेव्हा वेगवेगळी पर्व असतात त्याप्रमाणे नवीन नवीन देवांची पूजा करतात माझे अधिष्ठान धरी
आणि वोवसे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचे होय. आणि पितृपक्षात म्हणतात ओ हो हो मी तर पितृभक्त आहे. असं प्रत्येक वेळेस वेगवेगळं. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी ते तुलाची नागांसी. पंचमीच्या दिवशी एकादशीला विष्णूचं करणार आणि पंचमीला नागाचं करणार. चौथी मोटकी पाहे आणि गणेशाची होये. चावदसी म्हणे म्हणे माये तुझाची वो दुर्गे. आणि चतुर्थीला गणपती गणेश अरे बाबा पाव मला. आणि चावदासी म्हणे माये तुझाच ओ दुर्गे. आणि मंगळवार गुरुवारी दुर्गेची पूजा करणार. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यावरी वाढी भैरव पात्री. नित्य नैमित्तिक कर्म सोडून नाही आता मला नवचंडीचा याग करायचा आहे. ते सगळं नित्य नैमित्तिक कर्म सोडून आणि रविवारी आदित्याची पूजा. सी हे सांगतात की हे कशासाठी करतो माणूस? कारण माझं जीवन व्यवस्थित व्हावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून करावं. एकाग्रता नाहीये. एकावर नाही फोकस. हे नाही पावत मग ते करायचं. त्याने काय होतं? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं छान. तर आपल्याला कुठे पाणी पाहिजे असेल आणि आपण एकाच ठिकाणी ड्रिल केलं खाली आणि जर आपण प्रॉपर अनालिसिस करून केलं असेल तर पाणी लागेल. पण थोडे होल केले सगळीकडे तर पाणी नाही लागणार. म्हणून असं फोकस करून एक गुरुभक्ती करा, गुरुभक्ती करा. गणेशाची करायची तर गणेशाची करा. हे करू नका असं नाही म्हणत आहेत ते. पण हे का आपण करतो असं अर्थभावीने? हो मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. भक्ती नसते ना त्यात. पाठी सोमवार पावे ही गोज ऑन. आणि बेलेसी लिंगा द्यावे ऐसे एकलाची आघवे जोगावी जो. सोमवारी शंकर आहे मग त्याला बेल द्यायला पाहिजे. ऐसा अखंड भजन करी उगानसे क्षणभरी आघवेनी गावद्वारी आहवे जैसी. ऐसेनी जोगा भक्तू देखसी सैरा धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. बापरे. आणि नाहीतर मग गावाच्या ठिकाणी काहीतरी एक देऊळ आहे तिथे जाऊन न्हावणार. असा जो आहे जो असा 100 गोष्टी करतो तो अज्ञानी आहे. तो माझा भक्त नाही, तो अज्ञानी आहे. हे जाण अर्जुना असं कृष्ण म्हणतो. आणि एकाचे चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जो गाविटे तोही तोची. जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. हे जे गजबजीच्या ठिकाणी जे जातात त्यांना वाटतं तिथे देव आहे, ते खरंच अज्ञानी आहेत. आणि आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरवाहे विद्वान सुजो. आणि आत्माविषयी जर चर्चा केली तर त्यांना असं वाटतं काय आहे आता काय वय आहे का करायचं, त्या कशाला ऐकायला पाहिजे, असं ते करतात. उपनिषदांकडे नवचे योगशास्त्र नरुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. उपनिषद योगशास्त्र यांच्याकडे त्यांचं ऐकायचे मनच नसतं. कोणाचं? अज्ञानी जे आहेत ते. आत्मचर्चा एकाथी ऐसिया बुद्धीची भिंती पाहोनी जयाची मती गोढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. त्याला आत्मचर्चा नको हवी असते. पुराण वगैरे मुखोद्गत असतात, त्याची पाठ असतात. कर्म वगैरे कांड योग करण्यात पण एकदम, पण त्याला उपनिषदांमध्ये जे दिले आत्मचर्चा ही नको हवी असते. शिल्पी अति निपुण सुपकर्म ही प्रवीण विधी अर्थ विण हाती आती कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगम आफविले मूर्त होती. वेगवेगळी सुंदर मूर्तीची पूजा करणं
किंवा आगमशास्त्र सगळं त्यांना माहिती असतं, पण उपनिषदांविषयी नाही. अगेन उपनिषदांविषयी इच्छा असणं म्हणजेच तो ज्ञानी असं नाही, पण त्याचं कारण काय, कारण त्याला आत्मज्ञान हवं असतं म्हणून. दॅट इज इम्पॉर्टंट. नातिजात सुजे वैद्यके ही बुजे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही. स्मृतीची चर्चा दंशु आणि गारुडियाचा, निघंटू प्रज्ञेचा पायिका किदी. व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एक आत्मज्ञानी फुडा, जात्यांदुजो. माय गुडनेस. निघंटू is about the verbal roots in व्याकरण शास्त्र, संस्कृत. व्याकरणी चोखडा व्याकरण शास्त्रात खूप चांगला आहे. तर्की अतिगाढा, तर्कशास्त्र अतिगाढ आहे तो. वैद्यकीय शास्त्रात पण खूप ज्ञान आहे. काव्य नाटकात तर काय हा विचारूच नका. नीतीशास्त्रामध्ये पण तो हुशार आहे. स्मृतींची चर्चा, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, वेगवेगळ्या स्मृती ग्रंथ आहेत, त्याचं पण त्याला ज्ञान आहे. पण आत्मज्ञानी पुढा जात्यान दुजो. पण त्याला आत्मज्ञानी जर नसेल ज्ञान, तर तो जसं काय जात्यांध आहे, अंधा आहे असं. ते एक वाचुनी आघवा शास्त्री, सिद्धांत निर्माणा धात्री, परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. मोराच्या अंगी अशेषे, पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे, तैसे ते गा. म्हणजे भरपूर मोराच्या अंगावर जसे 100 डोळ्यासारखी पिसं असतात, तसे त्याला 100 डोळे आहेत, पण एकाही डोळ्याने दिसत नाही तसा. द इम्पॉर्टन्स ऑफ आत्मज्ञान. ह्याच्यामध्ये स्मृती ग्रंथ, व्याकरण, निघंटू, पुराणशास्त्राची निंदा नाही करत आहेत ते, पण ते सांगतात की 100 डोळे असून सुद्धा दिसत नाही, मग काय फायदा ना. इट इज इम्पॉर्टंट. पण आता वर्षानुवर्ष हे शास्त्र अध्ययन करण्यात जाऊ, पण जर आत्मज्ञानाकडे जर नाही वृत्ती झाली तर काय फायदा ना. व्हेरी इम्पॉर्टंट. जरी परमाणू एवढे संजीवनी मुळे जोडे, तरी बहु काय गाडे भरणे ये रे. आयुष्ये विणलक्षणे, सिसे वीण अलंकरणे, वो हे रे वीण वाधावणे, तो विटंबुगा. तैसे शास्त्र जात जाण, आघवेची अप्रमाण, अध्यात्मज्ञाने विण एकलेनी. या लागे अर्जुना पाही, अध्यात्मज्ञानाची ठाई, जया नित्य बोधू नाही. शास्त्र मूढा तया शरीरे जे झाले, ते अज्ञानाचे बी विरुडले, तयाचे व्युत्पन्न तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. जो सगळं ज्ञान आहे त्याला शास्त्रांचं, पण आत्मज्ञानाशिवाय सगळंच अप्रमाण आहे. इट इज नॉट इट इज बेसलेस. तैसे शास्त्र जात जाण, आघवेची अप्रमाण, अध्यात्म ज्ञाने विण एकलेनी. या लागी अर्जुना पाही, अध्यात्म ज्ञानाची ठाई, जया नित्य बोधू नाही. शास्त्र मूढा. आत्मज्ञानाचा नित्य बोध होत असतो. एव्हरी मोमेंट ही इज अवेअर, एव्हरी मोमेंट ही गेट्स दॅट रिअलायझेशन. सहज जर तो नित्य बोध नसेल, तो शास्त्र मूढ आहे. इज नॉट शास्त्र पंडित, हे शास्त्र मूढ. ओके. अज्ञानाची लक्षण आणि आत्मज्ञानाचं किती महत्व आहे ते विदाउट any ambiguity is clearly stating. Okay, such a clarity to get. We are very, very blessed to hear this from him.
ओके, डोळे बंद करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. थैंक यू.